नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली आहे। गजा मारण्याने आपल्या निवासस्थानी लंकेंचा सत्कारही केलाय, त्यामुळे लंके आता सत्ताधारी नेत्यांच्या निशाण्यावर आलेत। लोकसभा निवडणुकीत गुंड गजा मारण्याने मदत केली का असा सवाल अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उपस्थित केला, तर गजा मारण्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती नव्हती असं स्पष्टीकरण आता निलेश लंकेंनी दिलंय। तर कुख्यात गुंड गजा मारणे नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे जाणून घेऊया। गजानन मारणे हा पुण्यातला कुख्यात गुंड आहे। गजा मारणे हा मूळचा मुळशी तालुक्यातला आहे। गजा मारण्याची स्वतःची मारणे टोळी आहे। गजा मारण्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। पप्पू गावडे अमोल बधे हत्येत गजा मारणेला अटक झालेली। हत्या प्रकरणात न्यायालयाने शिक्षाही ठोठावलेली। गजा मारण्यावर अलीकडच्या काळात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल आहे। गुन्ह्यामध्ये गजा मारण्यावर मोकाही दाखल आहे। तर गजा मारणे आणि निलेश लंकेंच्या भेटीवरून आता राजकीय प्रत्यारोप आरोप हे सगळं पाहायला मिळतंय। नेमकं काय घडतंय आपण पाहूया। सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या वेळेस त्या घटना घडल्या, तर त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही, तर एक दूत म्हणून ते गेले असावेत। कारण लंके साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे। तरी ज्यांनी ज्यांनी आपल्यासोबत चांगले संबंध ठेवून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला, त्यांची भेट घेण्यात लंके साहेबांना काही वेगळं वाटणार नाही किंवा तुतारी गटाला पण काही वेगळं वाटणार नाही। मात्र आमचा तुतारी गटाला प्रश्न आहे की हम आ भी भरते हैं तो बदनाम होते हैं, लेकिन आप कत्ल भी करते हो तो चर्चा क्यों नहीं बनती। समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला कुणी हात केला तर थांबावं लागतं। आम्ही थांबलो। मला त्याने आग्रह केला की आपल्याला चहा प्यायला चला तुम्ही। म्हणलं नाही, मला चहा नको, मला जर गडबड आहे। त्यांनी नाही चला। त्यावेळेस त्यांनी आग्रह केल्यानंतर मी घरी गेलो, चहा घेतला तिथे आम्ही। त्यांनी माझा सत्कार पण केला। तोपर्यंत मला कुठल्या व्यक्तीची कुठली पार्श्वभूमी मला कुठली माहित नव्हती। माग निलेश लंकेच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीच्या घटना घडल्या, जो विजयाचा उन्माद त्या ठिकाणी पाहायला भेटला, मला वाटते निलेश लंके कदाचित त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी गेले असतील की तुमचं खूप चांगलं सहकार्य आमच्या मतदारसंघात झालं। जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही। निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे। त्यांना माहीत नव्हतं, त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल। जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला। खुद के गिरिबान में झाक के देखो, तुमचा कोण माणूस गजा मारण्याबरोबर चहा पितानाचा फोटो होता लोकसभा निवडणुकीच्या आधी। त्यांच्या टीमनी बारामतीमध्ये जाऊन कशी दमदाटी दिली, लोकांना कसं धमकवलं, हे आम्ही कधी उघडपणाने बोललेलो नाही। वेळ आली तर बोलून दाखवू। ते कोण भेटलं गजा मारण्याला निवडणुकीच्या आधी? जो शीशे के घर में रहा करते हैं वो दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।